प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, गरोदर असल्याची लक्षणे सांगा मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 20 लक्षणे देत आहे, जे की असतील तर तुम्ही गरोदर आहात असं समजा. पहिलं आहे मासिक पाळी थांबणे. मासिक पाळी थांबणे हे गर्भधारणा झालेले असण्याचे प्रमुख लक्षण आहे. महिलांमध्ये या अवस्थेत हार्मोन्सचे बदल होतात, ज्यामुळे पाळी येणे थांबते. पुढचं घेऊया 2 नंबरचं, सकाळी मळमळणे. आता सकाळच्या वेळेस मळमळणे किंवा उलटीचा त्रास होणे हे लवकर गर्भधारणेचे लक्षण असू शकते. याला मॉर्निंग सिकनेस असंही म्हणतात. पुढचं घेऊया 3 नंबरचं. 3 नंबरला आहे थकवा व झोप येणे. गर्भधारणेमुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढल्यामुळे महिलांना अधिक थकवा जाणवतो व झोपेची गरज अधिक लागते. पुढचं घेऊया 4 नंबरचं. 4 नंबरला आहे स्तनात बदल जाणवणे. स्तनात सूज, स्पर्श करण्यावर दुखणे किंवा निप्पल्सचा रंग बदलणे हे लक्षण गर्भधारणेच्या सुरुवातीस दिसून येते. हार्मोन्समुळे हे बदल घडतात. तर हार्मोनल बदल खूप होत असतात. पुढचं घेऊया 5 नंबर, लघवीची वारंवारता वाढणे. गर्भाशयात वाढ होत असल्यामुळे मूत्राशयावर दाब येतो आणि त्यामुळे लघवीची वारंवारता वाढू शकते. सारखं जायला लागतो, त्याच्यामुळे त्रास होतो. पुढचं घेऊया 6 नंबर, खाण्याच्या सवयीत बदल. काही महिलांना गर्भधारणेदरम्यान विशिष्ट पदार्थाची आवड किंवा नापसंती निर्माण होऊ शकते. याला क्रेविंग्स असं म्हणतात, की खूप खावंसं वाटतं किंवा काही गोष्टी अगदी आवडत नाही अजिबात. पुढचं मूड स्विंग्स. हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये मूड स्विंग्स जाणवू शकतात. म्हणजेच कधी आनंद तर कधी खूप उदासीनता असे विविध भावना येऊ शकतात. मूड स्विंग होतात. पुढचं घेऊया 8 नंबर, पोट फुगणे. सुरुवातीच्या काळात पोटात गॅस वाढल्यामुळे किंवा पोट फुगल्यामुळे काही महिलांना पोट जड वाटू शकते. असं गच्च भरल्यासारखं वाटतं ना पोट, तर ते एक लक्षण आहे. पुढचं घेऊया 9 नंबर, डोकेदुखी आणि चक्कर येणे. हार्मोनल बदलांमुळे डोकेदुखी किंवा चक्कर येणे हे सामान्य लक्षण असू शकते. शरीरातील रक्तदाब आणि शर्करांची पातळी कमी जास्त होऊ शकते. डोकेदुखी आणि चक्कर. पुढचं 10 नंबर, वजन वाढणे. आता गर्भधारणेमुळे शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वजन वाढते. ह्या काळात महिलांना आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घ्यावी लागते. वेट गेन होतं. पुढचं घेऊया 11 नंबरचं, चव बदलणे. गर्भधारणेदरम्यान महिलांची चव बदलू शकते. एखाद्या विशिष्ट चवीची तिरस्कार किंवा काही नवीन पदार्थांची आवड निर्माण होऊ शकते. काही गोष्टी अचानक नाही आवडायला लागतात किंवा काही खूप आवडायला लागतात. पुढचं घेऊया 12 नंबर, त्वचेवर चमक. गर्भधारणेदरम्यान त्वचेत एक विशेष चमक जाणवते, जी हार्मोन्समुळे येते. ही त्वचेची चमक गर्भवती महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येते. त्वचा खूप चांगली होते. 13 नंबरचं, मांड्या आणि कंबर दुखणे. गर्भाशयाचे वाढता आकार मांड्या आणि कंबर भागावर दाब आणतो, त्यामुळे महिलांना दुखणे जाणवू शकते. तर मांड्या दुखतात किंवा कंबर दुखायला लागतं, हे एक लक्षण आहे. पुढचं घेऊया 14 नंबरचं, पचनची समस्या. गर्भधारणेदरम्यान महिलांना पचनासंबंधी तक्रारी वाढू शकतात, जसे की बद्धकोष्ठता, अपचन किंवा गॅस. पुढचं 15 नंबरचं, आता याच्यामध्ये मी डिटेलमध्ये ब्लॉग पण दिलेला आहे, खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही बघू शकतात. नाक बंद होणे. काही महिलांना गर्भधारणेदरम्यान नाक बंद होणे किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो, ज्याला प्रेग्नन्सी सायनाटाईस म्हणतात. पुढचं घेऊया 16 नंबरचं. 16 नंबरला आहे हातपाय सुजणे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हातपाय किंवा चेहरा सुजू शकतो, हे लक्षण गर्भधारणेदरम्यान दिसून येते. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करणार चॅनलला आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुढचं 17 नंबर, तापमान वाढणे. महिलांच्या शरीराचे तापमान गर्भधारणेदरम्यान किंचित वाढू शकते, हे हार्मोनल बदलामुळे होते. तर खाली लिंक दिलेली आहे मी ब्लॉग पोस्टची, मराठीमध्ये ब्लॉग आहे, पूर्ण डिटेलमध्ये मी दिलेला आहे. 18 नंबर, तोंडाचा रुक्षपणा. काही महिलांना तोंड कोरडे पडण्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पाण्याची गरज वाढते. आता ज्यांना ज्यांना खूप पाणी प्यावंसं वाटतं ना, तर आपल्या शरीराचं ऐकायचं आणि पाणी प्यायचं भरपूर. पुढचं घेऊया 19 नंबर, गरमीची तीव्रता. गर्भवती महिलांना गरमीची अनुभव अधिक तीव्रतेने येऊ शकतो. हार्मोनल बदलांमुळे शरीराचे तापमान वाढते, खूप गरम होतं, घाबरून जायचं नाहीये. पुढचं घेऊया, शेवटचं घेऊया आता 20 नंबरचं,
रक्तदाबात बदल. दरम्यान काही महिलांना रक्तदाब कमी होणे किंवा जास्त होणे याचा अनुभव येऊ शकतो. या कारणामुळे थकवा आणि चक्कर येणे जाणवू शकते. तर धन्यवाद. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.